जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तुम्हाला थंबनेल बघून तर कळाच असेल की शेळी पालनातील प्रमुख लसी कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपण शेळी पालनात लसी देऊ शकतो किंवा शेळी पालन करत असताना कोणत्या कोणत्या प्रकारच्या लसी आपल्या शेळींना द्यायच्या किंवा आपल्या फार्मवरच्या लसींचं आपल्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलाय मित्रांनो कसं असतं ना, ते संकट आहे ना, माणसाच्या आयुष्यात असो किंवा पशु संदर्भात आपण कुठलाही व्यवसाय करत असू तर त्यावेळेस ना संकट दोन प्रकारचे येत असतात. दोन प्रकारचे म्हणजे जसं की पहिलं संकट असतं ते नैसर्गिक संकट, त्याला आपण रोखू शकत नाही. आणि दुसरं जे संकट असतं आपल्या चुकीमुळे झालेलं जे संकट आपल्या फार्मवर येत असतं किंवा आपल्या पाळलेल्या पशूंना जो आजार होत असतो तो आपल्या चुकीमुळे होत असतो. म्हणजे आपली चुकी कशी की आपल्याला शेळींचा आजार कळत नाही, शेळींना कुठल्या वेळेस कुठलं वॅक्सिनेशन द्यायचं हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज नसल्या कारणाने आपल्या शेळ्या किंवा आपल्याकडे कुठलाही प्रकारचा पाळीव प्राणी असेल तर तो दगावण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून मित्रांनो, तर आपल्याला ह्या दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. जसं नैसर्गिक संकट तुम्ही म्हणालात तर अति जास्त प्रमाणात पाऊस पडणं, एखाद्या वेळेस एकदम वारा वावदळ जोरात येणं, आपल्या शेडवर एखाद्या वेळेस वीज पडणं, आकाशात कडकडणारी वीज पडणं किंवा अचानक एखाद्या वेळेस करंट उतरणं, ह्या गोष्टीत न सांगून येणाऱ्या गोष्टी असतात. जसं आजारही असतो तो न सांगून येत असतो, पण आजाराची जर प्रिकॉशन आपण घेतलेली असेल, आपण शेळी पालन करत असताना किंवा कुठल्याही पशुपालन करत असताना जर प्रिकॉशन त्याची घेतलेली असेल, अगोदर आजार यायच्या अगोदर आपण त्याला पूर्वतयारी म्हणून लसीकरण केलेलं असेल तर तो आजार येण्यापासून आपल्या शेळ्या असो किंवा आपला पशु असतो वाचू शकतो. मित्रांनो, शेळी पालनात किंवा कुठल्याही प्रकारच्या आपण पशुपालनात लसीकरण हे का गरजेचं आहे? तर मित्रांनो, याची गरज अशी असते, आपल्या शेळींना कुठल्याही पद्धतीचा किंवा कुठल्याही प्रकारचा आजार होण्यापासून किंवा आपली शेळी त्या आजाराला बळी पडण्यापासून तिचं शरीर त्या आजाराशी संघर्ष करण्यासाठी समर्थ होतो. म्हणजे तिच्या शरीरामध्ये ती आजाराशी फाईट करण्याची जी रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते. म्हणून लसीकरण करणे हे खूप गरजेचं असतं. लसीकरण म्हणजे जनरली काय? तर लसीकरण म्हणजे कुठलाही एक प्रकारचा आजार, फॉर एक्झाम्पल PPR असेल, FMD असेल, ET असेल, HS असेल, कुठलाही एक प्रकारचा आजार तो शेळीला जर लागवण झाल्याच्या अगोदर म्हणजे त्या आजारावरचे मेलेले किंवा अर्धमेलेले विषाणू लसीद्वारे शेळीच्या अंगात सोडले जातात. मग शेळीच्या अंगातले जे पेशी असतात, ज्या रोगप्रतिकार पेशी असतात, त्या पेशी त्या सोडलेल्या विषाणूंवर तुटून पडतात, म्हणजे हल्लाबोल करून देतात आणि अचानक ते अर्धमेलेले जीवाणू आणि विषाणू त्यांना मारायचा प्रयत्न करत असतात. तर ती लस दिल्या कारणाने ते अर्धमेलेले विषाणू तिच्या पोटात गेल्या कारणाने आपल्या पोटातील किंवा शेळीच्या शरीरातील पेशींना माहिती होतं की अशा पद्धतीचा जर विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करेल याच्या पुढे, तर त्या विषाणूला आपण डायरेक्ट मारायचं असतं किंवा त्याच्याशी म्हणजे लढाई करण्याची किंवा त्याच्याशी संघर्ष करण्याची तिच्यात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होत असते. म्हणून लसीकरण दिलं जातं. मित्रांनो, लसीकरण करताना किंवा म्हणजे कुठलीही गोष्ट किंवा कुठली ट्रीटमेंट करताना, प्रामुख्याने लसीकरण करताना की आपण काय काय गोष्टी आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काय काय गोष्टींची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे. जसं की तुम्हाला लसीकरण करायचं, सपोज हा महिना असेल किंवा महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला लसीकरण करायचं असेल तर फर्स्ट जो वीक असेल त्या वीकमध्ये तुम्ही म्हणजे लस द्यायची असेल त्याच्या 1 हफ्त्या अगोदर किंवा 10 दिवस अगोदर किंवा 15 दिवस अगोदर शेळींची इंटरनल अँड आउटरनल डिवर्मिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि लस ज्यावेळेस तुम्ही देत असाल शेळींना, तुम्ही घरी देतायत ओके, तुम्हाला जर नॉलेज असेल शेळींना लस कोणत्या पद्धतीने दिली जाते तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, जर तुम्हाला नॉलेज नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने, मी अजून एक वेळ सांगतो, डॉक्टरच्या सल्ल्याने लस द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला येतं म्हणून द्यायचा प्रयत्न करा, कारण शेळींना लस देण्याचे 2 प्रकार असतात. एक असतो मांसपेशींमध्ये म्हणजे मांसामध्ये एक लस दिली जाते आणि दुसरी लस असते ती कातडीमध्ये दिली जाते. इंजेक्शनच्या 3 प्रकार असतात. ओके, मग तुम्हाला एक गोष्ट अशी माहिती पाहिजे की आपल्या शेळीला आपण कोणती लस आणि कोणत्या पद्धतीने द्यायची, मांसामध्ये द्यायची आहे किंवा कातडी. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं कारण असे ना की लसीकरण करणं गरजेचं काय आहे? तर तुम्हाला तर माहितीच असेल, पूर्ण जगामध्ये कोरोनाचा आकार पसरलेलाच होता आणि त्याच्यावर रामबाण उपाय म्हणून फक्त एकच गोष्ट कारणीभूत होती, ती म्हणजे लस. ज्यांनी लसी घेतलेल्या होत्या ते एकदम सेफच राहिलेले, हे तुम्हाला प्रत्येकालाच माहिती असेल. म्हणून कुठलाही व्यवसाय तुम्ही करत असाल, पशुपालनाविषयी असेल किंवा आपली पर्सनल लाईफ असेल,
कोणत्या आजारावर कोणती लस लागू असेल, म्हणजे कुठल्याही आजारावर कुठल्याही पद्धतीची जर लस लागू असेल आणि तिची गरज जर आपल्या शरीराला भासत असेल ना, तर जरूर तुम्ही लसीकरण करणं हे गरजेचं असतं. आणि पशुपालन व्यवसायामध्ये तर करणं गरजेचं आहे. कारण काय माहिती का, ज्यावेळेस आपल्या फार्मवर तो आजार येतो ना मित्रांनो, तर तो आजार थोडक्यात बरा होत नाही आणि लसीकरण दिल्यानंतर पण लसीचा असर लगेच होतो याची काही गॅरंटी नाही. 21 दिवसाचा कालावधी असतो. त्या शरीरामध्ये ते किटाणू, ते व्हायरस किंवा ते विषाणू आपल्या पेशींना त्यांच्याशी मॅच करण्यासाठी किंवा त्यांच्याशी फाईट करण्यासाठी किंवा त्यांना सक्रिय करण्यासाठी किंवा त्यांना निष्क्रिय करण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी लागत असतो. म्हणून आजार आला म्हणून आपण लसीकरण करायचं हे खूप म्हणजे हे गलतच आहे. म्हणजे याच्यावर उपायच नाही. जनरली जर तुमच्या फार्मवर पीपीआर ही बिमारी जर आलीच, तर तुम्ही विचार नाही करू शकत की इतकी भयंकर बिमारी ती, इतकी मोठी जबरदस्त बिमारी, तर तुमचं खांडच्या खांड बसू शकतं. इतकी जबरदस्त बिमारी आहे आणि पीपीआर आल्यावर त्याच्यावर कुठलाच रामबाण उपाय नाही आहे. त्याला म्हणजे साईड ट्रीटमेंट सपोर्टेड ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून लसीकरण करा. खूप म्हणजे खूप कॉस्टली जाईल बा अशातलाही काही भाग नाहीये. एक बॉटलमध्ये जनरली 100 शेळ्या होत असतात. तुमच्याकडे जर 2-4 शेळ्या असतील, 10-5 शेळ्या असतील, तुम्ही गावातले 2-4 लोकं ज्यांच्याकडे शेळ्या असतील, अशा 100 शेळ्यांचा एक गट बनवा, एक बॉटल आणा. साधारणतः ₹400-500 खर्च येईल तुम्हाला, पण तो मोठ्या बिमारीपासून किंवा मोठ्या संकटापासून वाचवायचा प्रयत्न जरूर करेल. म्हणून लसीकरण करणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तर आपण आता बघू की शेळीपालनात प्रामुख्याने 7 प्रकारच्या लसी असतात आणि त्याच्यात 2 लसी अशा असतात त्या कॉम्बाईन असतात. जसं की ईटी आणि टीटी ह्या कंबाईन असतात आणि एचएस आणि बीक्यू म्हणजे ब्लॅक क्वार्टर ह्या कंबाईन दिलेल्या जातात. तर कोणत्या कोणत्या लसी तर आपण बघू. जसं की सगळ्यात अगोदर येते पीपीआर, तिला आपण मराठीमध्ये भुळकंडे असं म्हणतो. नंतर येते ईटी, ईटी म्हणजे आंत्रविषार आणि दुसरी असते टीटी, टीटी म्हणजे धनुर्वात. तिसरी असते एफएमडी. ओके, ईटी आणि टीटी ही एकत्रित लस असते. तिसरी असते एफएमडी, तिला आपण लाळू खुरकटी म्हणतो किंवा लाळी खुरकटी असं म्हटलं जातं तिला. तिसरी असते एचएस आणि बीक्यू. एचएस म्हणजे घटसर्प, बीक्यू म्हणजे फऱ्या. या दोघांची लस ती कंबाईन असते. आणि 5वी असते गोट फॉक्स, म्हणून तिला ओळखलं जातं देवी. अशा प्रामुख्याने 5 प्रकारच्या लसी असतात. या लसी तुम्ही जर वेळेवर केल्या तर तुमच्या फार्मवर ताकद नाही कुठलाही आजार येऊन येईल आजार, असं क्लिअरली सांगत की आजार नाही येणार असं, पण तुमचा फार्म मोठ्या धोका होण्यापासून वाचेल जरूर. ओके, तर लसीकरण ह्या ज्या 5 लसी सांगितल्या मी, ह्या लसी वेळोवेळी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. तर आपण ह्या लसींचं वेळापत्रक कसं आहे किंवा कुठल्या वेळेस कोणती लस द्यायची किंवा किती प्रमाणात द्यायची, कोणत्या शेळीला चालेल किंवा नाही चालेल, तिचे लक्षणं काय, हे सगळ्या गोष्टी आपण सविस्तरप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे, कृपया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, जर तुम्हाला व्हिडिओ खरंच रिअली आवडलेला असेल तर प्लीज तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन कॉन्सेप्ट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो, जेणेकरून कुठलाही नवीन शेळीपालक असेल त्याला या गोष्टींची ॲटलीस्ट जाणीव तरी होईल की यार आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आपल्या फार्मवर. ओके, हाच माझा एक उद्देश आहे मित्रांनो. चला आपण घेऊ पहिली लस, ती म्हणजे पीपीआर. तिला भुळकंडी असं म्हटलं जातं. मित्रांनो, ही लस देण्याचा कालावधी जनरली नोव्हेंबर ते मे महिन्याच्या दरम्यानमध्ये असतो. या महिन्याच्या दरम्यानमध्ये तुम्ही ही लस देऊ शकता आणि तुम्ही मार्केटवरनं किंवा कुठल्याही ठिकाणवरनं ॲनिमल आणला किंवा प्राणी आणला, आपल्या फार्मवर यायच्या अगोदर सगळ्यात पहिलं काम तुमचं म्हणजे त्या शेळीला किंवा त्या प्राण्याला पीपीआरची लस करणं हे खूप गरजेचं आहे. हिचा कालावधी असतो मित्रांनो 3 वर्षातनं एक वेळेस ती दिली जाते. 3 वर्षातनं एक वेळेस त्या लसीला द्यावं लागतं आणि एका शेळीला साधारण 1 ml पर्यंत तिची कॅपॅसिटी ती देण्याची. गाभण शेळीला ही लस चालत नाही. मित्रांनो, हे अजून सांगतोय, गाभण शेळीला ही लस चालत नाही. ह्या लसीची लक्षणं कसे असतात ना, की नाकातून तोंडातून जास्त प्रमाणात फेस येतो आणि भारी मात्रात संडास आणि तिला जबरदस्त ताप असतो. इतका प्रमाणात जास्त ताप असतो ना की तुम्ही विचारही नाही करू शकत. खूप जबरदस्त अंग गरम असतं आणि ज्यावेळेस तिला संडास होतात ना, तर ती ज्यावेळेस विष्ठात ती ज्या ठिकाणी अशी टाकत जाते ना, तर तिथून तो व्हायरस ना पसरत जातो आणि पूर्ण फार्मवर इन्फेक्टेड करत असतो. पूर्ण फार्म बर्बाद होतो जर कधी हा व्हायरस आपल्या फार्मवर आला तर. इतकी भयानक पीपीआर बिमारी इतकी भयानक आहे ना, खांडच्या खांड उद्ध्वस्त होता, अक्षरशः खांडच्या खांड उद्ध्वस्त होता मित्रांनो. इतकी जबरदस्त आहे. जर तुमच्या फार्मवर हा एक वेळेचा जर आला ना, तर त्याला कंट्रोल करणं खूप जबरदस्त कठीण आहे मित्रांनो, खूप जबरदस्त. जसा कोरोना म्हणालो ना आपण, तर त्याच्यापेक्षाही जास्त भयंकर बिमारी ही जबरदस्त आहे. तर मित्रांनो, पीपीआरची लस करणं हे खूप गरजेचं आहे. खांडच्या खांड उद्ध्वस्त होताना मी स्वतः डोळ्याने बघितले आहेत.
मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. ओके. हा आजार कशामुळे होत असतो? तर हवेतील विषाणूंच्या संसर्गाने होत असतो. तर तुम्ही म्हणाल, की माझा फॉर्म तर बंदिस्त आहे, मला काही गरजच नाही पी-पी-आर करायची. मित्रांनो, तुमचा फॉर्म बंदिस्त आहे मान्य आहे. आपण फार्मर कोणाला येण्यासाठी मनाई नाही करणार. कदाचित जो व्यक्ती आलेला असेल त्याच्या संसर्गात, त्याच्या संपर्कात कुठलाही विषाणू आला असेल, तर तो विषाणू आपल्या फार्मवर येणार आणि ते त्या शेळींना किंवा प्राण्यांना इन्फेक्टेड करणार. किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलेला असाल, तर तुम्ही इन्फेक्टेड होऊन आलेला असाल आणि त्यावेळेस तुम्ही फार्मवर जाल, तर तुम्ही त्या जनावरांना म्हणजे त्या जनावरांना इन्फेक्टेड करू शकता. म्हणून पी-पी-आरची लस करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. नंतर येते ई-टी आणि टी-टी, या दोघं एकत्रित लस आहेत. या दोघं लसींचा डोस एकच आहे, म्हणून ही एकत्रित लस असते. मित्रांनो, ही एकच अशी लस आहे, ती फक्त गाभण शेळीला चालत असते, ई-टी आणि टी-टी. ओके. देण्याचा कालावधी जनरली तिचा नोव्हेंबर डिसेंबर ते लास्ट जून पर्यंत, आणि ही 1 वर्षातनं 2 वेळेस ही लस दिली जाते. मित्रांनो, ही लस 2.5 ml म्हणजे 2.5 ml एका शेळीला पाजली जाते सर्वसाधारणपणे. गाभण शेळीला ही लस चालत असते. मित्रांनो, या लक्षण कसे असतात? या ई-टी आणि टी-टीचे लक्षण तुम्हाला सांगतो मित्रांनो. शेळीला अचानक चक्कर येतात. ओके. शेळीला अचानक चक्कर येतात, झटके येतात, वात येतो. म्हणजे आपण म्हणतो ना, की एखाद्या व्यक्तीला फिट्स येतात, फिट्स टाईपमध्ये, त्याच पद्धतीने हिला येत असतात आणि शेळी एकदम म्हणजे काही सेकंदात मरण पावत असते. आणि कशामुळे ई-टी कशामुळे होतो किंवा टी-टी कशामुळे होत असतो? तर ई-टी होत असतो पावसाळा लागायच्या अगोदर. शेळी काय असते ना, की जानेवारी फेब्रुवारीपासून उन्हाळा आपल्याकडे सर्वसाधारण उन्हाळा लागलेला असतो आणि ह्या कालावधीमध्ये काय असतं, की आपली शेळी सुक्या चाऱ्यावर जास्त अवलंबून असते. किंवा आपण कुठेही शेळी चरायला घेऊन गेलो तर जनरली सुका चाराच तिला खाण्याच्या संपर्कात येत असतो. मग अशा कालावधीमध्ये काय होतं ना, की अचानक तिला पाऊस पडल्यानंतर हिरवी जी पालवी असते ना, ती म्हणजे उठायला लागते जंगलांमध्ये. मग ती हिरवी पालवी अचानक जास्त प्रमाणात खाल्ल्याने, हिरवा चारा अचानक जास्त प्रमाणात खाल्ल्याने, तर ती एकदम बम होऊन जाते, एकदम तुडूंब होऊन जाते. आणि शेळी असा प्राणी ना, कोणी तिला 24 घंटे तुम्ही तरी खायला लावलं तरी ती खाणार असा प्राणी असतो शेळी. मग ती होते तुडूंब. मग ती तुडूंब झाल्या कारणाने तिच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं जे सर्क्युलेशन असतं ना, तर ती कमी जास्त होत असतं. आणि ज्या वेळेस ऑक्सिजनचं सर्क्युलेशन कमी ज्या ठिकाणी झालं, तिथं एन्टेरोटॉक्सिया नावाचा एक टॉक्सिन म्हणजे एक विषाणू असतो, तो त्याचा सक्रिय होत असतो आणि तो शेळीच्या शेळींच्या पोटामध्ये आतड असतं, आतडावर इफेक्ट करत असतो, म्हणजे त्याला इन्फेक्टेड करत असतो सॉरी. आणि त्याला डायरेक्ट निष्क्रिय करून टाकत असतो, त्याच्यावर जबरदस्त असं करत असतो. आणि अशा कालावधीमध्ये आपण म्हणतो, यार माझी शेळी तर सकाळी चारा खात होती किंवा दुपारपर्यंत तिने चारा खाल्लेला होता आणि अचानक तिला झटके आले आणि मेली. तर झटके आले आणि मेली याचं कारण असतं ते तिचा जो ऑक्सिजन घेण्याचा जो म्हणजे प्रवाह असतो ना, तो कुठेतरी थांबला जातो. ती जास्त बम झाल्या म्हणजे फुल झाल्या कारणाने. आणि तो शरीरातला एन्टेरोटॉक्सिन नावाचा एक टॉक्सिन असतो, ते टॉक्सिन म्हणजे विष सोडत असतो तिच्या आतड्यांमध्ये आणि अचानक ती शेळी झटके देऊन मरत असते. इतकी भयानक ही बिमारी असते, आपल्याला कळतही नाही. माझी शेळी एकदम चांगली होती, चारा खात होती, अचानक असं का झालं तर याचा प्रॉब्लेम हा आहे. जर तुम्ही शेळीला ई-टीची लस दिलेली असेल तर तुमची शेळी ह्या गोष्टीला बळी पडणार नाही. म्हणून लस देणं हे खूप गरजेचं आहे. नंतर येतो टी-टी. टी-टी मित्रांनो, लोखंडाचा मार शेळीला लागला. ओके. आपण जनरली शेळ्या रानामध्ये चरायला घेऊन जातो किंवा फार्मवर असतात शेळ्या. कुठलाही लोखंडाचा शेळीला मार लागला तर ती शेळी तर टी-टी नावाच्या म्हणजे धनुर्वात या बिमारीला बळी पडत असते. आणि हिचंही सेम लक्षण आहे. धनुर्वात झाल्यानंतर शेळी अक्षरशः तंगडे झटकून मरते. ओके. तर ई-टी आणि टी-टी ह्या 2 एकत्रित लसी आहेत. या शेळीपालनात तुम्ही शेळीला देणं खूप गरजेचं आहे. या आजारात कळत नाही आपल्याला, की आपली शेळी म्हणजे या आजारात खरंच कळत नाही, की शेळी आपली आजारी पडली होती, मग तिला मरायला आपल्याला ट्रीटमेंट करायला सुद्धा वेळ भेटत नाही, वेळच देत नाही. इतक्या शॉर्ट कालावधीमध्ये ही शेळी दगावत असते. म्हणून ही लस देणं ही खूप गरजेचं असतं. जनरली ही लस तुम्हाला माहितीच असेल, नोव्हेंबर डिसेंबर लास्ट जून पर्यंत तुम्ही देऊ शकता आणि वर्षातनं 2 वेळेस. तिसरी लस येते ती म्हणजे FMD, फूड आणि माउथ डिसीज. तिला आपण म्हणतो लाळी खुरकत. ओके. ही लस देण्याचा कालावधी असतो मार्च ते सप्टेंबर. हा कालावधी जनरली ही लस देण्याचा असतो. कालावधी म्हणजे एका वर्षात तुम्ही 2 वेळेस ही लस देऊ शकता. ओके. एका शेळीला 3 ml पर्यंत तुम्ही ही लस देऊ शकता. गाभण शेळीला ही लस चालत नाही. ओके. ही म्हणजे ह्या FMDचं लक्षण काय आहे तर फूड आणि माउथ डिसीज म्हणजे तोंडखुरी म्हणजे तोंड
तोंड येणं आणि पायाला जखम होणं, म्हणजे तोंडाला आणि पायाला जखम होणं जनरली हे तिचे लक्षण असतात. तर कसं असतं ना, जीभ, तोंड, खूर म्हणजे खुरांचे जे बेचके असतात ते बेचके किंवा तिचे स्तन यांना ना फोड येत असतात आणि अचानक जास्त प्रमाणात ताप वाढत असतो आणि पावसाळ्यात जास्त करून हा प्रॉब्लेम होत असतो. आणि शेळी काय ना, ती लंगडते, तोंड आल्या कारणाने ती खात नाही, तिला तिच्या स्तनाला फोड असल्या कारणाने ती दूध काही काढू देत नाही, बच्चालाही पाजू शकत नाही आणि ती बच्चा ज्यावेळेस तिच्या संपर्कात येतं दुधाच्या मार्फत, दूध प्यायच्या मार्फत, तर त्या बच्चाला त्या तोंडाला तो आजार होत असतो. आणि जनरली कसं होण्याचं कारण काय आहे? आपल्या फार्मवर अचानक पद्धत म्हणजे खूप जास्त पद्धतीने पाणी साचलेलं असेल, आपल्या फार्मची स्वच्छता नसेल किंवा जास्त प्रमाणात पाऊस पडलेला असेल, म्हणजे कंटिन्युअसली सतत पाऊसच चालू असेल, आपल्या शेळींना कुठेही कोरडी जागा नसेल, तर अशा वेळेस हा आजार उद्भवायचा चान्सेस जास्त असतो. मग याच्यापासून बचाव काय? तर तुम्ही मार्च ते सप्टेंबर म्हणजे मार्च ते सप्टेंबरच्या कालावधीपर्यंत तुम्ही ही लस देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मार्चपासून तुम्ही स्टार्ट करा, लास्ट तुम्ही सप्टेंबरपर्यंत तुम्ही देऊ शकता. जनरली आपल्याकडे सप्टेंबरमध्ये जडी म्हणजे कंटिन्युअसली पाऊस लागत असतो, तर ती यावेळेस तुम्ही दिली तरी चालतं, पण त्याच्या अगोदर तुम्ही मार्चपासून तिला सुरुवात करा. 6 महिन्याचा त्याचा कालावधी असतो. ओके, ही लस तुम्ही त्यावेळेस देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो आजार त्या शेळीला त्या आजाराला ती शेळी बळी पडणार नाही, म्हणून तुम्ही ही लस तेव्हा द्यायची. नंतर येतो मित्रांनो घटसर म्हणजे HS आणि फऱ्या म्हणजे BQ ब्लॅक क्वार्टर असं म्हटलं जातं या लसींना. या एकत्रित लसी मित्रांनो, एकत्रित दिल्या जातात ह्या लसी. देण्याचा कालावधी काय आहे? जनरली जूनमध्येच का दिला जातो हा डोस? तर वातावरणात अचानक बदल होत असतो. एकदम अचानक बदल झाल्या कारणाने काय होतं ना, की शेळींच्या श्वासोच्छ्वास क्षमतेवर प्रभाव होत असतो. म्हणजे तिला श्वास घेण्यामध्ये थोडी दिक्कत होते. अचानक ती जमिनीच्या संपर्कात येते आणि तो व्हायरस असतो ना, तर तिच्या तोंडात गेलेला असतो हवेच्या माध्यमातून आणि तिला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो. म्हणजे ती असं गळा एकदम खरखर वाजणे किंवा तिची जी कातडी असते ना, ती पूर्ण काळी पडणे, या कारणामुळे हा रोग होत असतो. मित्रांनो, कालावधी वर्षातनं एक वेळेस तुम्ही तिला लस द्या, जून महिन्यामध्ये पावसाळ्या यायच्या अगोदर. कारण त्यावेळेस पावसाळ्यामध्ये कसं एकदम ऊन असतो आणि उन्हातनं रूपांतर होतं एकदम पावसात. तर ह्या वातावरणाच्या चेंजमेंटमुळे हा आजार होत असतो. त्याला आपण घटसर्प म्हणतो किंवा फऱ्या असं म्हटलं जातं. एका शेळीला हा 2.5 ml दिला जातो हा तिचा डोस. लक्षण काय? ते घशातून असा खरखर तिचा आवाज येत असतो, फऱ्यांवर सूज येत असते तिची आणि तिची आतडी किंवा कातडी एकदम काळी पडत असते. ओके, तर या सगळ्या गोष्टी वातावरणाच्या बदलामुळे हा आजार होत असतो. हा पण खूप भयंकर आजार आहे मित्रांनो. तर या आजाराचा पण प्रथम उपचार म्हणजे काय, की तुम्ही त्या शेळीला लसीकरण करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. नंतर येतो विषय गोट फॉक्स ही लस, सगळ्यात शेवटची ही लस आहे गोट आणि गोट म्हणजे काय तर देवी. ओके, ही माणसांना पण झालेली. ओके, तर त्याच्यावर पण एकच उपचार होता की ती म्हणजे लस. ओके, देण्याचा कालावधी काय? जनरली डिसेंबर. ओके, डिसेंबरमध्येच काय की सगळीकडे एकदम ग्रीन 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 एकदम हिरवळ असते. ओके, एकदम थंडावा असतो. अशा कारणात तिला त्या म्हणजे कातडीच्या मधून तिला फोड बसतात, पूर्ण अंगावर तिला फोड होत असतात आणि खूप भयंकर जबरदस्त आजार असतो हा. एक वेळेस झाला तर कंट्रोल करणं खूप जबरदस्त कठीण असतं हिला. म्हणजे ऍक्च्युली शेळी दगावते. खूप जबरदस्त पेन होतं शेळीला, तापही खूप भारी प्रमाणात येत असतो. ओके, एका शेळीला 3 ml आणि वर्षातनं एकच वेळेस हिची लस दिली जाते. मित्रांनो, गाभण शेळीला ही चालत नाही, हीट असते जास्त या लसीमध्ये. ओके, लक्षण म्हणजे पूर्ण अंगावर तिची एकदम फोड येत असतात, जास्त प्रमाणात ताप येतो असतो आणि खूप भयंकर बिमारी आहे. ओके, गोटफॉक्स म्हणून ही मोठ्या मोठ्या जनावरांना एका म्हणजे ना काही सेकंदात मारून टाकते, इतकी जबरदस्त बिमारी आहे. तर एकंदरीत सांगायचा कालावधी एवढाच होता ना मित्रांनो, की मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक संकट आणि आपल्या चुकीमुळे झालेले संकट यांना आपण ज्यावेळेस सामोरे जातो ना, तर त्यावेळेस फक्त एकच असतं, आपलं तुमचा अभ्यास, नियोजन. नैसर्गिक संकटांवर तुम्ही तर मात करू शकत नाही, तर ते होणाऱ्या गोष्टी त्या घडतच असतील. ओके, पण ज्या तुमच्या हाताकडनं घडणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता, तुम्ही तुमच्या जनावरांना वाचवू शकता. तर अशा कालावधीत आपण काय प्रिकॉशन घ्यायची, काय प्रथम उपचार करायचा, तर तो म्हणजे फक्त एक लस. ओके, एवढंच तुम्हाला माझ्या या व्हिडिओ थोडक्यात सांगायचा रिझन फक्त एवढंच होतं ना, की तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा कुठलाही प्रकारचा पशु तुम्ही पाळत असाल तुमच्या फार्मवर किंवा तुमच्या घरी, अक्षरशः तुम्ही कुत्रं म्हणजे डॉग जरी पाळत असाल तरी सुद्धा त्याला तुम्ही लसीकरण करणं हे खूप गरजेचं आहे. डॉग तुम्ही जर पाळत असाल तर त्याला अँटी रॅबिजची लस तुम्ही देणं खूप गरजेचं आहे किंवा तुमच्या फार्मवर डॉग असेल तर त्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता. एकंदरीत सांगायचा निर्णय आणि एकंदरीत सांगायचा माझा उद्देश फक्त एकच होता ना, की तुम्हाला ह्या गोष्टी कळायला पाहिजे, की कधी कधी आपल्याला कळत नाही, कधी कधी धोका पण होऊन जातो, की आपण ज्यावेळेस जिथून ॲनिमल परचेस केलेले असतात त्यावेळेस ते सुद्धा सांगतात की नाही आम्ही शेळींना लस दिलेली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तशा काही गोष्टी नसतात आणि दिलेली आहे तर मग तिचा कालावधी किती ते पण तुम्ही चेक करा अगोदर.
ओके. मोठ्या संकटांना बळी पडण्या अगोदरच तुम्ही 400-500 रुपये तुमच्या काही जास्त नाही. ओके. जर हे आजार जर फार्मवर आलेत ना, तर अक्षरशः कंट्रोल करून तुम्ही थकाल, पण ते बरे होणार नाही. अक्षरशः म्हणजे दररोजची अशी काउंटिंग करावी लागते आपल्याला, की आपल्या शेळ्या किंवा आपले बोकडे किती मेलेत असं म्हणून ना. हा एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो मी माझा. तर तुम्ही ह्या आजाराला बळी पडण्या अगोदरच तुम्ही अगोदर सावध व्हा. प्रिकॉशन घ्या. ओके. लसीकरणाचं थोडं नॉलेज घ्या. कुठलाही ट्रीटमेंट करत असाल किंवा कुठलीही लस तुम्ही शेळींना देत असाल, तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने ती ट्रीटमेंट करा किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने लसीकरण करा. किती जातील पैसे तुमचे 100, 150, 200 रुपये जातील, पण काम एकदम परफेक्ट होणार. आणि तुम्हाला जर आल्याच असतील म्हणजे ते येत असतील त्या गोष्टी, तर नो प्रॉब्लेम, तुम्ही करू शकता. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काही मदत भेटली असेल किंवा नवीन शेळी पालकांना ह्या व्हिडिओमधून त्यांच्या मनामध्ये थोडीफार जागरूकता निर्माण झाली असेल, तर प्लीज मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. ओके. व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कदाचित असे तुमचे मित्र असतील की त्यांना शेळी पालन हा व्यवसाय परवडत नाही. का परवडत नाही? तर त्यांच्या फार्मवर मॉर्टॅलिटीचं प्रमाण जास्त असतं. तर मॉर्टॅलिटीचं प्रमाण का जास्त असतं? की आजारांना बळी पडलेल्या असतात त्याच्या शेळ्या, म्हणून ते प्रमाण वाढलेलं असतं. तर असं न व्हावं म्हणून माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता मित्रांनो. तर तुम्हाला परत एक सांगणं, तर प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शौर्य गोट फार्म या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण विविध प्रकारच्या माध्यमातून किंवा विविध सब्जेक्ट तुमच्यासमोर मी मांडायचा जरूर प्रयत्न करत जाईल. तर आपण इथंच थांबू मित्रांनो. जय शिवराय.